आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। 300 कोटींचा डीएसपी, एसीबी अधिकाऱ्यांनाही धक्का, रोख रक्कम 2 किलो सोनं, शेकडो कोटींची मालमत्ता जप्त। तेलंगणातील पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी तथा डीएसपी संकिरेड्डी भीमरेड्डी यांना उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे। एसीबीने तेलंगणा आणि कर्नाटकामधील 16 ठिकाणी एकाच वेळी धाडी टाकून मोठी कारवाई केली। प्राथमिक तपासानुसार जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेची किंमत सुमारे 300 कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। आलिशान विला, पेंट हाऊस, अनेक फ्लॅट्स, व्यावसायिक संकुले, शेत जमिनी, मोकळे भूखंड आणि विविध गुंतवणुकीचा मोठा साठा एसीबीच्या हाती लागला आहे। तपासादरम्यान अधिकाऱ्याच्या घरातून 3.60 लाख रुपये रोख, कथित बेमानी व्यक्तीच्या घरातून 40 लाख रुपये रोख, सुमारे 2 किलो सोन्याचे दागिने, 20 किलो चांदीच्या वस्तू तसेच बँक खात्यातील 19.91 लाख रुपयांची रक्कम आढळून आली आहे। एवढी मोठी संपत्ती पाहून तपास यंत्रणाही चक्रावून गेल्याची चर्चा आहे। या कारवाईतील सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे अधिकाऱ्याने स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेली एक डायरी। चारधाम यात्रेला जाण्यापूर्वी तयार केलेल्या या डायरीत मालमत्ता, गुंतवणूक, देणी आणि कथित बेनामीदारांची माहिती नमूद केल्याचे एसीबीच्या तपासात समोर आले आहे। या डायरीच्या आधारे आणखी आर्थिक व्यवहार आणि मालमत्तांचा तपास सुरू आहे। या प्रकरणांमुळे तेलंगणातील प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून एसीबी कडून पुढील तपास वेगाने सुरू आहे।